इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामीचरित्र सारामृत असे वाचा, सेवेचे फळ लवकर मिळेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एक गोष्ट खरंच सांगा, तुम्ही कधी स्वामीचरित्र सारामृत वाचायला बसलात आणि मनात विचार आला का की मी बरोबर वाचते ना, नियम तर चुकत नाहीत ना, आणि आपली इच्छा खरंच पूर्ण होते का? जर हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मनाला पटेल आणि भिडेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. स्वामीचरित्र सारामृत वाचताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, कोणते नियम पाळले पाहिजेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाचनातून मनातील इच्छा पूर्ण होण्यामागचं रहस्य कोणतं आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी छोटी पण अत्यंत प्रभावी अशी गोष्ट सांगणार आहे, ज्याने भक्तांच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरले आहे. जय श्री स्वामी समर्थ. जय जय गुरु माऊली. कमेंटमध्ये नक्की लिहा. आजचा विषय खूप खास आहे. स्वामीचरित्र सारामृत वाचताना या गोष्टी लक्षात ठेवा, खरंच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. भक्तांनो, आपण खूप वेळा पाहतो, बघतो, काही लोक नित्य पठण करतात, नित्य पाठ करतात, काही लोक पारायण करतात, काही लोक स्वामींचा अखंड जप करतात, पण तरीसुद्धा ते म्हणतात की मी इतकं वाचते पण मनासारखं काहीही होत नाही. आणि काही लोक अगदी साधं वाचन करतात, पण त्यांचे आयुष्य आपल्याला बदलायला सुरुवात झालेली असते. भक्तांनो, फरक फक्त नेमका कुठे आहे? फरक आहे तो नियमांमध्ये नाही तर भावनेमध्ये आहे, त्याचा निश्चयामध्ये आहे. आज आपण हेच समजून घेणार आहोत की सर्वात आधी आपण समजून घेऊया की स्वामीचरित्र सारामृत म्हणजे नक्की काय. तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारे दिव्य असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ कथा नाही, तर हा ग्रंथ म्हणजे स्वामींच्या कृपेचा जिवंत रूप आहे. अनेक वेळा भक्त म्हणतात आणि सेवा मार्गातही हेच सांगितले जाते की या ग्रंथाच्या वचनाने आयुष्य, आरोग्य, संपत्ती सर्व काही मिळते आणि त्या मनुष्याचे संकटातून सुटका होते. म्हणूनच गुरु माऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गात या ग्रंथाचे नित्य वाचन केले जाते. कारण स्वामी समर्थ हे केवळ देव नाहीत, तर ते आपल्या आई वडील आहेत, ते आपले गुरु आहेत आणि तेच आपले रक्षणकर्ते आहेत. आणि जेव्हा आपण त्यांच्या चरित्राचे वाचन करतो तेव्हा आपल्या मनातला अंधार हळूहळू कमी होतो आणि आयुष्यात प्रकाश यायला लागतो. आता आपण जाणून घेऊया मुख्य मुद्द्यावर येऊया. स्वामीचरित्र सारामृत वाचताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत. हे नियम मी तुम्हाला खूपच सोप्या भाषेत सांगते, जेणेकरून तुम्ही लगेच आजपासून वाचनालाही सुरुवात करू शकता आणि हे नियम नित्य पाळू शकता. सेवा करताना आपल्याला नित्य 3 अध्याय वाचायचे आहेत. सेवा मार्गात असंच सांगितलं जातं की रोज क्रमशः 3 अध्याय वाचायचे. म्हणजे आपण आजच्या अध्याय वाचले, उद्या त्यानंतरचे 3 अध्याय वाचायचे, असा क्रम ठेवायचा, असा विषय सांगितला जातो. आणि वाचन करायला सुरुवात गुरुवारपासून करावी. गुरुवार हा गुरुचा दिवस असतो. श्री स्वामी समर्थ हे देखील गुरु रूपातच आहेत. भक्तांनो, वाचन सुरू करताना एक छोटासा संकल्प करायचा. संकल्प खूप मोठा नसावा. असं काही नाही, फक्त मनात इतकं बोला की श्री स्वामी समर्थ, मी हे वाचन श्रद्धेने सुरू करते. माझ्यावर कृपा करा, माझं मन शुद्ध करा आणि मला योग्य तो मार्ग दाखवा. एवढा संकल्प फुलेला आहे. दुसरा नियम म्हटलं तर 11 माळीच्या वाचनापूर्वी किंवा 11 माळी जप वाचल्यानंतर म्हटल्यानंतर करावा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करावा. आता काही लोक म्हणतील या क्रमाने म्हणजे खूप वेळा लागेल, पण लक्षात ठेवा, आपण रोज मोबाईलवर किती वेळ घालवतो आणि विनाकारण दुसऱ्यांबद्दल बोलण्यात सुद्धा वेळ किती घालवतो. आपण रोज अनावश्यक गोष्टींवर वेळ खूप खर्च करत असतो. जर आपण स्वामींसाठी थोडा वेळ दिला तर स्वामी आपल्याला आयुष्यभर वेळ देतात. श्री स्वामी समर्थ हा मंत्र फार शक्तिमान आहे. हा मंत्र म्हटला तर आपल्या मनाला आधार देतो, भीती दूर करतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकता वाढवतो. तिसरा नियम म्हणजे अहंकार विसरा. एक भाव येतो, मी रोज वाचते, मी रोज जप करते, मी किती करते, मीच खूप चांगली
देवाची सेवा करते. तेव्हा भक्तांनो, इथेच चूक होते. स्वामींना अहंकाराची बात आवडत नाही. स्वामींना हवी असते ती नम्रता, पूर्णपणे समर्पण, निष्ठा. वाचताना अशी मनात ठेवावी, स्वामी मी काही जे करते ते तुम्ही माझ्याकडून स्वतः करून घेता. माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. आणि जेव्हा हा भाव मनामध्ये येतो तेव्हा भक्तांचे संकट स्वामी स्वतःहून कमी करतात. ते आपोआप कमी व्हायला लागते. चौथा नियम म्हणजे शुद्धता पाळा. वाचन करत असताना शक्यतो स्नान करून स्वच्छ कपडे घालून स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्यासमोर मूर्ती ठेवा आणि फोटो किंवा मूर्तीसमोर बसून तुम्ही वाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नसतो, पण शुद्धता म्हणजे केवळ बाहेरची नाही, तर शुद्धता म्हणजे आंतरिक मनाची सुद्धा असते. जेव्हा आपण स्वच्छ होऊन शांतपणे होऊन बसून वाचन करतो तेव्हा त्या शब्दांचा परिणाम आपल्या मनावर होत असतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी वाचन केलं तर शांत झोप लागते. म्हणून शांत होणं, घरामध्ये कलह कमी होतो. मग त्यांना आपण समजून घेऊया की इच्छा पूर्ण होण्यामागचे रहस्य काय आहे. कारण आपण पूर्वी सांगितले की मनातील इच्छा पूर्ण होतील, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. पण योग्य इच्छा म्हणजे जे तुमच्या भल्यासाठी आहे, तेच जे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणार आहे. स्वामी ते नक्की देतात. काही वेळा आपण हट्ट करतो, पण स्वामी आपल्याला ते देत नाहीत. कारण स्वामी आपल्याला दुखावण्यासाठी नाही, तर संकटातून वाचवण्यासाठी थांबवत असतात. आणि म्हणूनच भक्तांनो, वाचन करताना तुमची इच्छा स्वामींना अगदी आईला सांगते तशी सांगा. मनात कुठलाही बनावटपणा नको. काही लोक म्हणतात की स्वामी मला हे हवे आहे, पण आतून त्यांचा विश्वास नसतो. काही लोक म्हणतात स्वामी मला जे योग्य असेल तेही द्या, माझं मन शांत करा. आणि स्वामी मला खूप मोठा देतात, भरभरून देतात. मग त्यांना वाचन करतात स्पष्टपणे बोला, स्वामी माझ्या मनात ही इच्छा आहे, मी तुमच्या चरणी ठेवते. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. हा भाव जेव्हा आपल्या मनात आला की तेव्हा आपली इच्छा पूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू होते. भक्तांनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. संकल्पयुक्त पारायण म्हणजे काय? तर वाचन केवळ सवयीने नको, तर वाचन हे संकल्पने करा. संकल्प म्हणजे काय? तर संकल्प म्हणजे मन एकाग्र करून ठरवणे. उदाहरणार्थ, स्वामी माझ्या घरात सतत त्रास आहे, मी हे वाचन 11 दिवस नेते. किंवा स्वामी माझ्या मुलांचं शिक्षण अडकलं आहे, मी हे वाचन 21 दिवस श्रद्धेने करेल. पण भक्तांनो, संकल्प घेतला की तो पूर्ण करा, मध्ये सोडू नका. कारण स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांची परीक्षा घेतात. आणि जे भक्त टिकतात त्यांना स्वामी भरभरून देतात. आणि भक्तांनो, अनेक भक्तांचे असे अनुभव आहेत की मी जे ऐकले आहे की काही भक्त म्हणतात मी वाचन सुरूच केलं आणि घरातील भांडणे आपोआप कमी झाले. काही म्हणतात माझी नोकरी गेली होती, मी वाचन सुरू केलं, तेव्हा सुरू वाचन केलं तेव्हा मला नोकरी मिळाली. काही लोक म्हणतात की लग्न जमत नव्हतं, स्वामींच्या चरणी इच्छा ठेवली आणि तिच्या इच्छा पूर्ण झाल्या, योग्य स्थळे यायला सुरुवात झाली. काही लोक म्हणतात की दारिद्र्याचा काळ होता, कर्ज वाढलं होतं, पण वाचन सुरू केलं तेव्हापासून हळूहळू मार्ग निघत गेला. भक्तांनो, हे चमत्कार नाहीत, तर ही स्वामींची कृपा आहे. पण ही कृपा मिळते जेव्हा नित्य आणि निष्ठा ठेवल्या जाते. आपला विश्वास असावा लागतो. सेवा म्हणजे फक्त पूजन आहे. सेवा म्हणजे आपल्या मनाचा स्वामींच्या चरणी सतत संपर्क ठेवणे होय. सेवा म्हणजे आपल्या वागण्यात नम्रता आणणे. सेवा म्हणजे चुकीच्या गोष्टींपासून दूर जाणे. जेव्हा हे होतं तेव्हा आपल्या आयुष्यात बदलायला लागतं. आता आपण घेऊन येऊयात वाचनाच्या फायद्यांकडे. कारण अनेक भक्त फक्त विचारतात, फक्त वाचन केल्याने काय होते? तर भक्तांनो, वाचनाचे फायदे खूप आहेत. मी तुम्हाला मुख्य फायदे सांगते. पहिला फायदा, संकटातून मुक्ती मिळते. कारण स्वामी चरित्रात जेव्हा आपण संकटांचे प्रसंग वाचतो तेव्हा आपल्याला समजतं की स्वामी संकटात साथ सोडत नाहीत. हा विश्वास आपल्याला आतून मजबूत करतो. दुसरा फायदा म्हणजे आरोग्य, संपत्ती आणि संतती मिळते. स्वामी समर्थ हे भक्तांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. तिसरा फायदा म्हणजे दिव्य ज्ञान प्राप्त होते. म्हणजे आपलं मन हळूहळू बदलतं. आपला राग कमी होतो, आपली भीती कमी होते आणि आपल्याला वाटणारी आपली स्वतःची असुरक्षितता मन शांत होते. आजच्या काळात या गोष्टींची सर्वात मोठी गरज आहे. मनशांती आणि स्वामीचरित्र सारामृत वाचलं की मनात एक वेगळाच आधार तयार होतो. त्यामुळे स्वामीचरित्र नित्य नियमाने वाचत जा.
मित्रांनो, मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.